नमस्कार, आज आपण प्रिन्सेस कट डीप नेक ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण अस्तरवर प्रिन्सेस कट कशी कटिंग करायची ते पाहिलं होतं। तर इथे बघा मी दोन हे बाहीचे भाग आणि मागचा पार्ट असे 1.5 इंच एक्स्ट्रा मेन फॅब्रिक या पद्धतीने ठेवून अस्तरवरती कट केला आहे आणि इथे कॅनव्हासचा नेक सुद्धा रेडी करून घेतलाय। आता हे सगळं रेडी करून घेतल्यामुळे ना ब्लाऊज फास्ट होतो आणि तो सुद्धा एकदम प्रोफेशनल आणि फिनिशिंगमध्ये। तर हे पार्ट आहेत, हे जे मला इथे कप अटॅच करायचे आहेत तर मी इथे 4 पार्ट रेडी करून घेतलेत। तर मग मी काय केलं, हे बघा हे पूर्ण कट करून घेतलं आणि नंतर मी इथे जो गळ्याची साईड होती त्याला कॅनव्हास लावून घेतला, जेणेकरून हे 2 अस्तर आहेत आणि त्यामुळे आपलं वेगळा काही कॅनव्हासला अस्तरपट्टी लावायची गरज लागणार नाही। तर आता आपण सुरू करूया। तर इथे बघा मी पहिल्या तर नॉट तयार करून घेते, जेणेकरून पुढे आपल्याला ते ब्लाऊजमध्ये लावायला इझी जाईल। म्हणून पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप आपण इथे नॉट दोन्ही तयार करून घेणार आहोत। तर अशी नॉट तयार करायची। आता सुई तयारच आहे, तर ती सुई मी अशी इथे स्टिच करून घेतली कपड्याला आणि नंतर ती उलटी करून त्या कपड्याच्या आतमध्ये जी आपण शिलाई मारले त्याच्या आतमध्ये टाकली। आता हे फास्ट होण्यासाठी काय करायचं, असा 2-3 वेळा धागा येतो मशीनला गुंडाळून घेतला आणि इथे मी या पद्धतीने ती नॉट बाहेर उलटवून घेतली। आता दोन्ही नॉट तयार झाल्या आहेत। आता आपण इथे अनविजिबल एकदमच स्टिचिंग दिसणार नाही अशी ही लटकन सुद्धा तयार करून घेते। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने स्टिच करायचं आहे। तर बघा इथे मी काय केलं, पहिल्यांदा या पद्धतीने स्टिच केलं, नंतर मग कपडा सरळ करून पुन्हा त्याला एक साईड उलटा केला कैचीच्या साहाय्याने आणि जिथे मी स्टिच केलं नव्हतं त्या भागापर्यंत ते बाहेर काढून घेतलं आणि आता दोन्ही भाग स्टिच करून या पद्धतीने दोन्ही इनविजिबल असे लटकन तयार झालेत। आता स्लीव्ज, पहिल्यांदा स्लीव्ज घ्यायचे, एक पार्ट रेडी करायचा, त्याने काय होतं फटाफट ब्लाऊज होतो। बघा इथे मी एक्स्ट्रा जो आपण घेतला होता 1.5 इंचाचा कपडा मेन फॅब्रिक, तर मेन फॅब्रिकची जी करेक्ट साईड आहे ती खालीच आहे आणि उलट्या साईडवरतीच अस्तर ठेवायचं आणि या जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने स्टिच करायचं। याने काय होतं, फ्रंटमध्ये थोडीही शिलाई येत नाही आणि बघा आपण जी बाहीला पट्टी लावली ती आपण बाहीच्या अस्तरवर स्टिच केल्यामुळे त्या बाहीला एक छान असा फिनिशिंगमध्ये लुक तयार झाला आहे आणि प्लस वरती शिलाईसुद्धा दिसत नाही। आणि अजून एक या ट्रिकमुळे आपला एक फायदा होतो की आपल्याला हात शिलाई करायची गरज लागत नाही, कारण आपण हे उलटवल्यानंतर टॉप स्टिच दिल्यानंतर पुन्हा ते अस्तरच्या साईडला ती पट्टी घेऊन फक्त अस्तरला ती जॉईंट करतो आणि अस्तरला डायरेक्ट शिलाई मारून घेतो। त्यामुळे आपल्याला हात शिलाई करावी लागत नाही आणि आपला हात शिलाईचा वेळही वाचतो। आता इथे दोन्ही बाही माझ्या या पद्धतीने रेडी झाल्यात, खूप छान फिनिशिंग येते याच्याने आणि बघा फ्रंट साईडला थोडीही शिलाई दिसत नाही शिलाई आणि अशा दोन्ही बाही आपल्या रेडी झाल्यात। आता आपला मागचा भाग मी घेतला आहे, मागच्या भागाला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या समोर ठेवायच्या। आता जी मेन फ्रंट बाजू आहे ती खाली आहे आणि उलटी बाजू वरती आहे मेन फॅब्रिकची, तर ती तशीच ठेवायची आणि इथे अस्तरवर असं 1 इंचावर ते दुमडून घ्यायची आपण जी एक्स्ट्रा 1.5 इंचाची पट्टी कपडा ठेवला आहे तो। आता इथे उलटवून पुन्हा अस्तर टॉप स्टिच लावून घ्यायचा आणि याला सुद्धा जसं बाहीला स्टिच केलं आहे त्या पद्धतीने अस्तरला स्टिच करून घ्यायची आहे ती पट्टी। याच्याने काय होतं, खाली जे कमरेच्या तिथे आहे ते हेवीनेस येतो ब्लाऊजला आणि ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये रेडी होतो आणि ब्लाऊजसुद्धा आपला छान दिसतो आणि प्लस त्यालासुद्धा हात शिलाई करायची गरज लागत नाही। आता इथे बघा कॅनव्हासचा नेक आहे,
त्याला मी या पद्धतीने स्टिच करून घेतला। आता ह्या दोघांचं मिडल करून घ्यायचा आणि कॅनव्हासच्या नेकचा आणि मेन फॅब्रिकचा, आणि इथे मिडलला मी एक स्टिच करून घेतला आणि नंतर जसा शेप आहे त्या पद्धतीने कॅनव्हासच्या साईडला मी स्टिच केला आहे, कॅनव्हासवर स्टिच केलं नाही आहे। तर इथे मी डबल स्टिच करून घेते या पद्धतीने। आणि आता इथे बघा 2.5 इंचाचं अंतर घेतलं, दोघांना नॉचेस दिले दोन्ही साईडला, जेणेकरून जी आपण नॉट लावणार आहे ती एकसारखी यावी। आता स्टिच ओपनरच्या साहाय्याने मी तिथे थोडी स्टिच काढून घेतली आणि तिथे आपण ज्या मगाशी दोन नॉट बनवल्या होत्या त्या 2.5 इंचाच्या अंतरावर ठेवून या पद्धतीने स्टिच केल्यात। आता बघा मी इथे ना तुम्हाला दिसत असेल की इथे मी मॅग्नेट ठेवते आणि मॅग्नेटवरती अशा ह्या काही पिना लावलेल्या असतात, कधी सुईसुद्धा लावून ठेवते, कारण जेणेकरून ना त्या मला स्टिचिंग करताना खूप त्यांची मदत होते। जर कपडा आपल्याला फिनिशिंगमध्ये हवा असेल तर या अशा काही टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा, त्याच्याने तुमचा खूप वेळ वाचणार आहे आणि ब्लाऊजसुद्धा झटपट होणार आहे। आता मी इथे ह्याला पुन्हा एक आतमध्ये शिलाई मारून घेणार आहे। अगेन ती अस्तरावरतीच आहे, मेन फॅब्रिकवर नाही। या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, खूप छान फिनिशिंगमध्ये अगदी आपण मेन टेलर लोकांकडे जसा ब्लाऊज भेटतो तसा बनवू शकतो। तर ह्याला सुद्धा ओव्हरलॉक करा, ओव्हरलॉकने सुद्धा खूप छान फिनिशिंग येते ब्लाऊजला करत जा। आता बघा इथे मी 5 नंबरची आधी शिलाई सेट केली आणि नंतर हे मारून घेतली, कारण आपण ना नेकला हात शिलाई करणार आहोत, त्यासाठी ती व्यवस्थित होऊन जाते। तर आपला हा मागचा पार्टसुद्धा खूप छान पद्धतीने असा रेडी झाला आहे आणि इथे 2 टक्स द्यायचे राहिलेत, तर पहिले ही नॉट बांधून घेते, नाहीतर मग ती मध्ये येणार आणि मग ते स्टिच होण्याची भीती असते, तर ते आधी करून घ्यायचं। आता इथे बघा जिथे मी मार्किंग केली होती तिथे मी एकदम टक्स दोन्ही लावून घेतलेत। आता जे आपण फ्रंट पार्ट आहे त्यातला एक अस्तर आणि मेन फॅब्रिक या पद्धतीने जॉईंट करून घेतला। तर 5 नंबरची टिप ठेवली आहे आणि मी हे जॉईंट करून घेते अस्तरला मेन फॅब्रिक। आता बघा इथे काय करा तुम्ही, जर तुम्हाला मेन फॅब्रिकला स्टिचचं काम वाचवायचं असेल तर ग्लू भेटतो, फॅब्रिक ग्लू, त्याच्याने सुद्धा तुम्ही चिपकवू शकता, पण मी या पद्धतीने करते, फास्ट होऊन जातं। आता ही 5 नंबरची शिलाई काढून मी आता हे जॉईंट करून घेणार आहे। तर बघा आपण हे काय केलं आहे, कॅनव्हास आहे ना ते नेकला लावून घेतलं आहे, कारण मग 2 अस्तर मिळून ते आपल्याला पट्टी पण लावावी लागणार नाही। आता बघा इथे गोल एकदम अस्ती मी जो आपला टक्सच्या पॉईंटच्या तिथून आहे ना ती स्टिचिंग केली, कारण ना हे मेन आहे। आता इथे बघा कप अटॅच करायचे आहेत, तर मी आपला जो बस्ट पॉईंट आहे तो 9 इंचावरती आहे ना, तो इथे नॉचेस देऊन घेतलेले त्यामुळे माहिती आहे। आणि आपला कप त्यालासुद्धा कपचा सुद्धा सेंटर केला आणि इथे या पद्धतीने स्टिच केला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। सेंटरला सेंटर मॅच करायचा आहे आणि आपण जो प्लस साईन केला आहे कपला तिथे सरळ स्टिच करून घ्यायचा आणि व्यवस्थित असा। आता बघा इथे मी जो मेन फॅब्रिक आपण स्टिच करून ठेवले होते ते घेतले, त्यांना सुद्धा आता मी तुम्हाला सांगते फ्रंटचं आपण शेप देत नाही आर्महोलचं, कारण इथे वर खाली होतं आणि मग नंतर ते कट केल्यावरती व्यवस्थित होऊन जातं। आता हे दोघांचं एकदम बनवून घेतलं आपण। आता आपण हे काय करणार आहोत, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त ह्याच्यावर स्टिच करून घ्यायचा आणि नेक पलटवून घ्यायचा। आपल्याला इथे पायपिंग करायची गरज लागणार नाही, कारण आपण हिला कॅनव्हास लावला आहे आणि कॅनव्हासमुळे काय होतं, नेकला खूप छान फिनिशिंग येते आणि प्लस आपला एक्स्ट्रा पट्टी लावायचा वेळही कामही वाचतं। आता इथे बघा खाली मी काय केलं आहे, डायरेक्ट उलटवून घेतलं
आणि तिथे पण स्टिच देऊन घेतलं, टॉप स्टिच देऊन हे उलटवून घेतलं. आता खाली आपल्या इथे ट्रिपल अस्तर आहे, त्याच्याने काय झालं कितीही ट्रान्सपरंट कपडा असला तरी ते दिसणार नाही आहे. आणि हे या पद्धतीने जे उरले होते ते नंतर आपण स्टिच करून घ्यायचं. आता हा आपला पार्ट तयार झाला आहे. खाली आणि गळ्यासाठी सुद्धा आपण आतमध्ये स्टिच केलं. आता इथे बघा मी स्लीव्स आपले जे शोल्डर आहेत ते जॉईंट करून घेते. तर शोल्डरसाठी काय केलं, थोडीशी शिलाई काढली, जी मी 5 नंबरची टीप मारलेली मागच्या साईडला पार्टला ती, आणि ती पुढच्या पार्टवर या पद्धतीने ठेवली, जेणेकरून ब्लाऊजच्या नेकची फिनिशिंगसुद्धा शोल्डरच्या तिथली छान येईल. बघा हे परफेक्ट आलं आहे. आपण पुढचा भाग कट केला नव्हता तरीसुद्धा. आता हा दुसरा पार्ट आहे तो सुद्धा मी त्याच पद्धतीने जॉईंट करून घेतला. ह्याच्याने काय होतं, तुमचा शोल्डर पण उतरत नाहीत आणि ते छानही दिसतात. स्टिचिंग परफेक्ट केली की ब्लाऊज खूप छान दिसतो. आता बघा हे स्लीव्ज आपले रेडी झालेत, मागचा पुढचा पार्ट रेडी झाला आहे. आता काय करायचं आहे, मेन तुमचा जो आर्महोलचा आणि खाली म्हणजे मागचा आणि पुढचा पार्ट दोन्ही चेक करून घ्यायचे आणि नंतर स्लीव्ससुद्धा चेक करून घ्यायच्या की त्या बरोबर बसतात की नाही. आणि स्टार्टिंग तुम्ही स्लीव्सला मिडल जो शोल्डरचा मिडल असतो तिथूनच करा. आधी बघून घ्यायचं आणि नंतर स्टिच करायला सुरुवात करायची. तर मी इथे आधी पाहिलं की बरोबर आहेत की नाही, आणि त्या बरोबर आहेत, आणि मग मी ते स्टिच करायला घेतल्या. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण इथे स्टिच करत आहोत. या पद्धतीने आपण स्लीव्स जॉईन करून घेतले आहेत. तर याला डबल स्टिच करून घ्यायचं. आता बघा मी काय केलं, आधीच चेक केलं होतं, त्याच्यामुळे आपलं आर्महोलच्या तिथे अजिबात वर खाली स्टिचिंग होत नाही, एकदम परफेक्ट येते. आधी सरळ टीप मारून घ्यायची, नंतर पाव इंचावरती उलटवून आपण याला टीप मारणार आहोत. याच्याने काय होतं, धागे निघत नाहीत आणि ओव्हरलॉक करायची सुद्धा गरज लागत नाही. ब्लाऊजसुद्धा फिनिशिंगमध्ये दिसतो. आता इथे बघा मी इथे पट्टी ही 1.5 इंचापर्यंत घ्यायची. आता ही हुकची पट्टी आहे, ती मी बघा दोन्ही साईडनी फोल्ड केली, कारण आपला नेक आणि खालचा पार्टसुद्धा आपला स्टिच केलेला होता म्हणून. आणि आता एक मी इथे स्टिच देऊन घेते. आपली ही हुकची पट्टी रेडी झाली आहे. आता बघा दुसऱ्या साईडला आपण आयची पट्टी रेडी करणार आहोत. तर तिची साधारणतः 2.5 ते 3 इंच ठेवा. इथे 3 इंच आहे, पण 2.5 असेल तरी ओके होऊन जातं. आता बघा हे सुद्धा सेम आपण आतल्या साईडला अर्धा इंच दोन्ही साईडला फोल्ड करून अशी ही पट्टी येणार आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा, तुमचा ब्लाऊज खूप छान होणार आहे. आता इथे मिडलला मी शिलाई दिली, ती नंतर काढणारच आहे. आणि आता हे किती आहे ते बघून त्याचं मी आय हुकसुद्धा मशीनवरच करणार आहे, त्रिकोणी. तर काही नाही, डबल स्टिच करायची गरज नाही. आपण आय हुक असं करून घ्यायचं. आता मी इथे फिटिंग करणार आहे. तुम्ही पाहू शकता मी काय केलं, 7.5 इंचावरती वरती घेतलं आणि ही जी आय हुकची पट्टी आहे ती सोडून मी इथे माप टाकते. तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल फिटिंग कशी करायची तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, मी तोही तुम्हाला समजावून सांगेन. आणि बघा इथे सुद्धा तुम्हाला दाखवते, आपण कटिंग करताना टिप्स वापरलेल्या त्याच्यामुळे थोडाही आपला वर खाली आर्महोलमध्ये होतो, तशी शिलाई झाली नाही आहे. इथे 7.5 इंचावरती मार्क करायचं, खाली 6.25 माझी जी कमर घेर आहे तो, आणि बरोबर 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन मी जेवढी ठेवली तेवढीच राहते माझ्या ब्लाऊजमध्ये तरी. अशा या पद्धतीने तुम्ही स्टिच केला. आणि बघा इथे आर्महोलमध्ये थोडाही फरक नाही आहे.
हे बघा, आता हा ब्लाऊज रेडी आहे. हुक लावली की ब्लाऊज रेडी. तर असं तुम्हीही बनवू शकता. एक अर्धा ते पाऊण तासात हा ब्लाऊज रेडी झाला आहे. आणि फिनिशिंग इथे बघा, नॉटसुद्धा मी तयार केले आणि खूप फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज आता इथे तयार झाला आहे. तर या पद्धतीने तुम्ही स्टिच करा आणि परफेक्ट अशी स्टिचिंग करा. स्टेप बाय स्टेप एकदम छान फिनिशिंग आले. आर्महोलमध्ये सुद्धा स्टिचिंग परफेक्ट आहे आणि कुठेच अशी स्टिचिंग दिसत नाही आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.